गोष्ट आहे डिसेंबर 2023 ची. विधानसभेचं अधिवेशन चालू होतं आणि सभागृहामधून नितेश राणेंचा आवाज गरजला. सुधाकर बडगुजर हा सलीम कुत्ता बरोबर पार्टीमध्ये नाचत होता. एवढ्यावरच ते थांबले नाही, तर त्यांनी तो पार्टीमधला फोटोही दाखवला. हातामध्ये पेन ड्राईव्ह घेत आपल्याकडे त्याचा व्हिडिओ पुरावा असल्याचं पण सांगितलं. त्यावेळी सभागृहामध्ये तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील होते. त्यांना उद्देशून नितेश राणेंनी अशी विनंती केली की बडगुजर यांना अटक तर व्हावीच व्हावी, पण त्या पलीकडे जाऊन बडगुजरचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे याचा पण शोध घ्यावा. नितेश राणेंना आता कळलं असेल की बडगुजरांचा पॉलिटिकल गॉडफादर दुसरा तिसरा कोणीही नसून खुद्द देवेंद्र फडणवीस हेच आहेत. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक विलक्षण साम्य आहे. असं म्हणतात की सकाळ संध्याकाळ हे तिघेही एका मंत्राचा जप करतात. तो मंत्र आहे सत्तामेव जयते. म्हणजे स्वतःला सारखी ते आठवण करत देत राहतात की आपल्याला सत्ता मिळवायची आहे, मिळालेली सत्ता टिकवायची आहे, आणि मग त्यासाठी कोणताही मार्ग ते वापरू शकतात. येन केन प्रकारे सत्ता राखावी हा त्यांचा मंत्र झालेला आहे. आणि मग त्यातूनच घसा फाटेपर्यंत आपण ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, गाडीभर पुरावे असल्याचं सांगितलं, ज्यांच्यावर आपण दाऊदशी संबंधित असल्याचे आरोप केले, त्याच लोकांबरोबर मांडीला मांडी लावून बसण्याची फ्लेक्झिबिलिटी ही देवेंद्र फडणवीसांकडे आहे. यालाच भक्त मंडळी चाणक्य नीती असंही म्हणतात. तर भाजपा खरोखरच पार्टी विथ डिफरन्स आहे. म्हणजे इतका टोकाचा निर्लज्जपणा, लुच्चेपणा इतर कोणत्याही पक्षामध्ये तुम्हाला आढळणार नाही. तर या नव भाजपच्या नव चाणक्यांनी एक फॉर्म्युला बनवलेला आहे, आणि तो फॉर्म्युला असा आहे की विरोधी पक्षामधील त्यांना जो सर्वाधिक भ्रष्ट माणूस वाटतो किंवा असा व्यक्ती गुन्हेगारी वृत्तीचा की ज्याचे दाऊद आणि इतर कोणा लोकांबरोबर संबंध आहेत त्यांना टार्गेट करायचं. मग किरीट सोमय्या किंवा नितेश राणे अशी जी लोक आहेत त्यांना त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडायला सांगायच्या. त्यानंतर ईडी, सीबीआय यांच्या नोटिसा पाठवायच्या किंवा कारवाई करायची, किंवा गरज भासली तर तुरुंगातही टाकायचं. आणि मग शेवटी त्या नेत्याचा कणा मोडला की भाजपमध्ये त्याचं वाजत गाजत स्वागत करायचं. नुसतं वाजत गाजतच स्वागत नाही करायचं, तर समोरचा जितका अट्टल गुन्हेगार असेल तितकं त्याला मोठं पद द्यायचं. त्याला आमदारकी द्यायची, खासदारकी द्यायची किंवा मंत्रीपदही द्यायचं. आणि आपल्या पक्षातल्या केशव आणि माधव यांना मात्र सतरंजात उचलायला लावायच्या. त्यांना सांगायचं की पक्षासाठी, संघटनेसाठी, देशासाठी आपण त्याग केला पाहिजे. तर त्यामुळे आता मुख्य प्रश्न असा आहे की हे जे सुधाकर बडगुजर आहेत यांना बडगुजरांचे पॉलिटिकल गॉडफादर म्हणजे अर्थात फडणवीस साहेब हे नेमकं आता काय पद देतील. म्हणजे फक्त विधान परिषदेची आमदारकी इथपर्यंतच त्यांना थांबवतील का मंत्रीपदाची पण त्यांना लॉटरी लागू शकते. तर त्यांना विधान परिषदेची आमदारकी तर निश्चितच मिळणार आहे. त्यासाठीचं जे एक बेसिक क्वालिफिकेशन लागतं ते क्वालिफिकेशन त्यांनी मिळवलंय. म्हणजे त्यातला एक जो भाग आहे तो म्हणजे नितेश राणेंनी सभागृहामध्ये पुरावे दाखवत त्यांच्यावर ज्या आरोपांच्या फेरी झाडल्या त्या. आणि दुसरं त्यापेक्षा महत्वाचं कारण असं आहे की तुम्हाला आठवत असेल चंद्रशेखर बावनकुळे जे आताही प्रदेशाध्यक्ष आहेत भाजपचे आणि तेव्हा देखील प्रदेशाध्यक्ष होते, तर मकाऊमध्ये कॅसिनो खेळताना त्यांचे फोटो बाहेर आलेले होते. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ते ट्विट केलेले होते. आणि हे जे फोटो आहेत ते सुधाकर बडगुजरांच्या माध्यमातून आलेले होते. हे बावनकुळे यांनाही माहिती आहे आणि अर्थात फडणवीसांना देखील माहिती आहे. आणि तरी देखील बडगुजरांना पक्षात घेतलंच कसं काय, आणि तेही बावनकुळेंच्या उपस्थित घेतलं कसं काय, हा मनामध्ये प्रश्न येऊ देऊ नका. कारण त्यांचं हेच क्वालिफिकेशन होतं, म्हणूनच त्यांना घेतलं गेलं. आणि त्यामुळे मला खात्री आहे की बडगुजरांनी पक्षप्रवेश झाल्या झाल्या पहिला कॉल जर कोणाला केलेला असेल तर तो नितेश राणे यांना केला असेल आणि मनापासून त्यांचे आभार मानले असतील. आता दुसरा प्रश्न असा आहे की बडगुजरांना मंत्रीपदाची लॉटरी लागेल का. त्या बाबतीत मात्र मला असं वाटतं बडगुजर हे दुर्दैवी आहे. कारण किमान एक ईडीची नोटीस जरी त्यांना आली असती तर ते मंत्री होण्यासाठी क्वालिफाय झाले असते. परंतु तशा प्रकारचा काही गफला ते करू शकले नाहीत, हे त्यांचं खरोखरच दुर्दैव आहे. तर लक्षात घ्या, सुधाकर बडगुजर अशा प्रकारे भाजपमध्ये येणारे पहिलेही नाहीत आणि शेवटचेही नाहीत. कारण देवेंद्र फडणवीसांचं हे जे मिशन आहे सत्ता मेव जयते
येन केन प्रकारे सत्ता राखावी त्याच्याशी देवेंद्र फडणवीस हे तडजोड करू शकत नाही. आणि त्यामुळे येत्या काळामध्ये उरलेले जे बडगुजर आहेत त्यांना देखील देवेंद्रजींनी महत्वाचा संदेश दिलेला आहे. असे काहीतरी गफले करा की ईडी तुमच्या मागे लागेल, किंवा दाऊद किंवा इतर जी काही टोळी आहेत यांच्याबरोबर अशा प्रकारचे संबंध प्रस्थापित करा की भाजप नेत्यांचं तुमच्याकडे लक्ष जाईल. हे जर तुम्ही केलं तर स्वतः देवेंद्र फडणवीस तुमचे पॉलिटिकल गॉडफादर होतील. ही सगळी स्टोरी सिनेमामध्ये पाहिली असती तर आपलं छान मनोरंजन झालं असतं. पण लक्षात घ्या, भाजप तुमच्यावर जोक करतोय, मतदार राजावर जोक करतोय, लोकशाहीची थट्टा उडवतोय. त्यामुळे अशा एपिसोड्स वरती हसायचं की भाजपला धडा शिकवायचा, हा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल.